श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? आमच्याकडे सप्ताह सुरू झाला आहे. आय होप तुमच्याकडे पण सप्ताह सुरू झालाच असणार आहे आणि तुम्ही खूप सारे जण पारायणाला बसले देखील असणार आहात. तुम्ही कोणत्या केंद्रामध्ये पारायणाला बसले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे संकल्प चालू होता आज फर्स्ट डे होता ना, त्यामुळे केंद्रामध्ये सार्वजनिक म्हणजे वाचणार होते गुरुचरित्र माईकवर. आणि त्यामुळं ते सगळं पहिल्या दिवशी सगळा संकल्प वगैरे सगळं करून घेत होत्या काकू. आणि या वेळेला चमत्कारच म्हणावं लागेल, एक कृष्णाची कृपाच म्हणावी लागेल. फर्स्ट टाइम असं झाली आहे की मला गुरुचरित्र वाचायचं होतं, पण काकू अचानक बोलल्या मला की तू सुलभ भागवत वाचायला घे म्हणून. तर घरी पण कृष्णाची सेवा चालू होती आणि तिथे पण तीच दिली. बहुतेक कृष्णदेवांचीच इच्छा असावी असं मला वाटतंय. तर हे सुलभ भागवत हे पूर्ण पोथी वाचायची होती. आपलं गुरुचरित्र थोडंसं छोटं आहे, पण हे जेवढं दिसतंय पूर्ण 15 अध्याय एका दिवसाला वाचावे लागतात. आपलं गुरुचरित्र वाचण्यासाठी साधारण 2 तासामध्ये वाचन होतं, जास्तीत जास्त 2 तास लागतील वाचायला. पण ते वाचण्यासाठी 15 अध्याय आहेत. मला तब्बल म्हणजे 5 तास पूर्ण लागले वाचण्यासाठी. आणि ही आरतीची वेळ झाली होती. सगळं वाचून संकल्प वगैरे सगळं घेऊन झालं होतं. आणि इथे या काकू मला विचारत होत्या की तू सुलभ भागवत कसं काय वाचते, तू नाव दिलं होतं का? मी म्हटलं नाही, मी नव्हतं नाव दिलं, पण काकू अचानक बोलल्या आणि मग घेतलं मी वाचायला. नशीबच म्हणावं लागेल माझं. कृष्णांचीच कृपा, स्वामींची कृपा माझ्यावर. आणि आरतीचा टाइम झाला होता. पल्लवीची मम्मी, राणी, आम्ही या सगळ्या आहोत आणि बाकीचे सगळे जे ते सगळे आहेत. आणि त्यानंतर मग सगळं वाचून झाल्यानंतर मग माझा 2चा प्रहर होता. मग 2चा प्रहराला मी माझे गेले आणि माझा प्रहर पूर्ण केला. प्रहर करण्याची एक वेगळीच म्हणजे काय म्हणतात आपल्याला सेवा खूप छान अशी आहे. म्हणजे एक वेळेस गुरुचरित्र नाही वाचलं तरी चालेल, पण प्रहराची सेवा करावी. आणि हे दुपारची वेळ असल्यामुळे सगळं यज्ञमंडप वगैरे सगळं संध्याकाळच्या आरतीसाठी हे सगळं आवरावरीचं झाडू वगैरे घेणं, सारून वगैरे घेणं, रांगोळी वगैरे काढणं असं काम चालू होतं. आणि ते सगळं झालं. त्यानंतर मग साफसफाई वगैरे इकडे सगळी चालू होती. असं आमच्या केंद्रामध्ये असे सगळं फोटो वगैरे असं स्वामींचा लावलेला आहे आमच्या केंद्रामध्ये. त्याचं यज्ञमंडप वगैरे असं सगळं छान पद्धतीने आहे. तुमच्या केंद्रामध्ये कोणत्या केंद्रात जातं ते पण सांगा आणि तुमचं केंद्र कसं आहे ते पण सांगा. आणि दुपारची वेळ झाली होती त्यामुळे मी आज काहीच खाल्लं नव्हतं. आज मला तर पूर्ण उपवासच घडला होता. त्यामुळे मी पल्लवीला एक फ्रुटीची बॉटल आणायला लावलेली होती, कारण मला दुकानात जाणं पॉसिबल नव्हतं. ती येत होती तर मग तिला सांगितली मी आणायला. आणि मग मी पिण्या अगोदर मग म्हटलं आता दुपार पण झाली आहे, थोडंसं आपण स्वामींना पण ठेवूयात. सांगायची गरज नाही आहे, पण वाटलं मला म्हणजे प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बघून काही ना काही शिकत असतं. त्यामुळे ते तुमची पण काही इच्छा असेल तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्या स्वामींशी शेअर करू शकता. मी तर माझं म्हणूनच मानते स्वामींना. आम्ही जी पहिली गोष्ट खातो पितो ती स्वामींना अर्पण करत असतो. आणि हे सगळे एवढे गुरुचरित्र वाचणारे बसले होते. आणि त्यानंतर मग हे दुपारची वेळ होती. माझं प्रहर वगैरे झाल्यानंतर परत माझं थोडा वेळ मी घरी गेले होते, त्याच्यामुळे राहिलेलं सुलभ भागवत मी पुन्हा वाचायला घेतलं. कारण भागवत वाचणाऱ्यांना पूर्ण सूट असते, कारण ते खूप मोठं असतं, त्यामुळे ते 2-3 टप्प्यांमध्ये वाचू शकता. तर हे माझं भागवत मी वाचत होते. ते सगळं वाचून झालं माझं. आणि हे संध्याकाळची वेळ होती. आणि हे इथे रांगोळी वगैरे सगळे काढली, हळदी कुंकू वगैरे जे पूजा वगैरे मांडायची होती ती मांडून झाली. काकू होत्या, काकूंच्या म्हणजे काकू सांगत होत्या तसं तसं आम्ही करत होतो सगळे. आणि ही आमची छोटीशी अणू आहे. आम्ही सगळेजण मिळून चालली होती चर्चा, गप्पा शप्पा चालल्या होत्या. त्यानंतर मी आले घरी. आणि 5 दिवस होता पूर्ण माझ्या वाटेला यावेळेस भागवत आलं होतं. त्यामुळं सगळं वाचून झालं, पण खूप टाईम लागला. म्हणजे गुरुचरित्र 1-2 तासामध्ये वाचून होतं, पण भागवत असायला पूर्ण 5 तास लागतात एका दिवसाचे, कारण 15 अध्याय असतात. पूर्ण वाचताना केलं आणि माझ्या पहिल्यांदाच वाचलं की ते. पण खूप भाषा सोपी आहे, पण खूप टाईम एका जागेवर बसायला खूप म्हणजे त्रास होतो ना. तर
वाचलं. पहिला दिवस गेला. आता ते वाचून झाल्यानंतर सकाळीच गेले होते, त्यामुळे पहिला दिवस होता म्हणून सकाळीच गेले होते. पण घरची नित्यसेवा राहिली होती, मग आता घरची नित्यसेवा करते. आपली ही नित्यसेवा काय माहिती, मी एक कृष्णांचं वाचतीये ना घरी, आपली सेवा चालू आहे ही. त्यामुळं माझ्या म्हणजे मी गुरुचरित्रच वाचायला बसणार होते, पण अचानकच काकू बोलल्या की म्हणे तू भागवत वाच म्हणून. तर मग ओके ठीक आहे बोललं मी, कारण हे पण पारायण माझं चालू होतं. हे मध्येच मला बंद करता नव्हतं येत, कारण माझ्या लक्षात नाही राहिलं. मी 3 अध्याय घ्यायच्या ऐवजी 2 अध्याय घेतले, त्यामुळं 3 दिवस सप्ताहामध्ये येत होते. त्यामुळं कृष्णांचीच मर्जी की काय, हा एक माझ्यासाठी चमत्कारच म्हणावा लागेल. म्हणजे कधीच असं मी गुरुचरित्रच वाचलं होतं, पहिल्यांदा असं लकीली झालं की माझ्याकडे भागवत वाचायला येतं. त्यामुळं आता तिथली सेवा झाली, केंद्रातली सेवा झाली, आता घरची सेवा करते. टाइम झाला, खूप टाइम झाला. मध्ये मी 1-2 तास घरी आले होते, त्याच्यामुळं थोडासा टाइम गेला. मला अंदाज नव्हता की साधारण भागवत एका दिवसाचं अध्याय वाचायला किती टाइम लागतो म्हणून. तर कंप्लीट 5 तास लागतात आपल्याला. त्यामुळं मी घरी आले, त्याच्यामुळं थोडासा टाइम गेला. आणि प्रहरचा 1 तास तो पण गेला माझा, त्यामुळं भरपूर असा टाइम लागला. आणि आता आलिया, बाकीची सेवा पण होती केंद्रामध्ये, ती केल्यानंतर मग आलिया आता घरी. आता वाजले आहेत बघा 9 वाजलेत, रात्रीचे 9 वाजलेत. सकाळी गेले होते मी 8 वाजता, तर आता रात्री 9 वाजता घरी आले. थोडंसं फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली आता छानपैकी. आणि आता हे माझ्या कृष्ण भगवानांची मी आता सेवा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.